नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशमधील टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा भाग अभ्यासणार आहोत। वाक्यांचे प्रकार, वाक्यांचे किती प्रकार पडतात आणि ते कसे ओळखायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। वाक्यांचे प्रकार, पहिला वाक्याचा प्रकार आहे ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच साधी वाक्य, ज्याला मराठीत आपण साधी वाक्य असं म्हणतो। ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस साधी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो किंवा पूर्णविराम येतो। ज्या वाक्यामध्ये काही सांगितलेलं असतं, डिक्लेअर केलेलं असतं, त्या वाक्यांना साधी वाक्य असं म्हणतात। उदाहरणार्थ, आय ॲम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे। ह्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे, कथन केलेलं आहे, या वाक्याच्या शेवटी आलेलं आहे फुल स्टॉप। ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? साधी वाक्य ज्या वाक्यांच्या शेवटी फुल स्टॉप येतो, या वाक्यांमध्ये काहीतरी कथन केलेलं असतं। दुसरा वाक्याचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस। इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य, ज्याला मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतात। अशा वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते। ज्या वाक्यांमध्ये काही आज्ञा दिलेली असते, काही सल्ला दिलेला असतो, काही सूचित केलेले असते, अशा वाक्य जे आहे, काही विनंती केलेली असते, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, प्लीज लिसन, हे काय? रिक्वेस्ट आहे। त्याच्यानंतर हेल्प मी, हे काय आहे? रिक्वेस्ट आहे। लेट्स गो, हे काय आहे? सूचित आहे किंवा सूचना आहे। त्याच्यानंतर फायर, हे काय आहे? आज्ञा आहे। अशा प्रकारे हे प्रत्येक वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? क्रियापदाने झालेली आहे। अशा वाक्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असे म्हणतात। तिसऱ्या वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, ज्या वाक्यांमध्ये काही विचारणा केलेली असते आणि ज्या वाक्याच्या शेवटी काय येतो? प्रश्नार्थक चिन्ह येते, त्याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य। उदाहरणार्थ, वेअर आर यू गोईंग, तू कुठे चालली आहेस? त्या वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे? प्रश्नचिन्ह आलेले आहे। त्याची सुरुवात WH वर्ड, WH वर्ड हू, व्हॉट, विच, वेन असे शब्द जे आहेत त्याला WH वर्ड असे म्हणतात। चौथा वाक्याचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस। एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य, ज्याला मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात। ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते, ज्याच्यामधनं काहीतरी सडन किंवा अचानक उद्भवणारं भय, आश्चर्य, आनंद दर्शवलेला असतो, अशा वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात। व्हॉट अ पिटी, अरे रे, अरेच्छा, वाव, हुर्रे, व्हॉट, हाऊ असे जे शब्द आहेत, अशा शब्दांनी काय होतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात होते। अशा प्रकाराने आज आपण एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि ॲसरेटिव्ह असे वाक्यांचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत। धन्यवाद।